मी राजश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रावणी शनिवारच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे श्रावणातला दुसरा शनिवार। श्रावण म्हटलं की उपासाचे पदार्थ आले तर दर उपासाला आपण काय करायचं हा प्रत्येकाला प्रश्न असतो। आज सुद्धा मी तुमचा हाच प्रश्न सॉल्व्ह करणार आहे। पहिल्या शनिवारी मी तुम्हाला दाखवलेली होती उपवासाची कचोरी। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे दहीवडे। उपवासाचे दहीवडे खूप सोपे आहेत बनवायला। आपल्याला वाटतं की खूप काही इन्ग्रेडियंट लागतात आणि खूप वेळ त्याच्यात जातो, असं काहीही होत नाही। सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग आपण जाऊया आपल्या किचन मध्ये। उपवासाचे दहीवडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप भगर मी व्यवस्थित धुवून 5 मिनिटं पाण्यात भिजत ठेवली आणि त्यानंतर 1.5 कप पाण्यात ती व्यवस्थित शिजवून घेतली। इथे मी घेतलेले आहेत 3 मीडियम साईजचे बटाटे, दही, तेल, कोथिंबीर, अर्धा कप भिजवलेला साबुदाणा। इथे घेतलेला आहे मी 2 टीस्पून आलं व हिरवी मिरची याची पेस्ट। इथे मी घेतलेला आहे उपासाचं मीठ। ही आहे खजुराची चटणी। सर्वप्रथम मी खजुराच्या बिया काढून घेतल्या आणि त्यानंतर खजूर गरम पाण्यात घातला। त्यानंतर तो खजूर मिक्सरला वाटला। अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे ही खजुराची चटणी। हे आहे 1 कप आरारूट, डाळिंबाचे दाणे, जिरा पावडर। इथे मी भाजलेलं जिरं घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते मिक्सरला वाटलेलं आहे आणि साखर। चला तर मग आपण सुरुवात करूया उपवासाचे दहीवडे बनवायला। सर्वात आधी हे जे दही आपण घेतलेलं आहे ना ते फेटून घ्यायचं आहे। ते कसं फेटायचं ते मी तुम्हाला दाखवते। ह्यात आपण घालणार आहोत 2 चमचे साखर। ह्याच्यात आपण 2 चमचे साखर घेतलेली आहे। तुमच्याकडचं जे दही आहे जर खूप आंबट असेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे सुद्धा साखर घालू शकता, पण शक्यतोवर आंबट दही घेऊ नका। तर हे अशा पद्धतीत आपण ह्याला फेटून घेऊया। हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे थोडा वेळ असंच रेस्ट करायला ठेवून देऊया। तर आता आपण एका बोलमध्ये भगर घेऊया। त्यानंतर आपण इथे जे बटाटे घेतलेले आहेत, इथे मी उकडलेले बटाटे कुस्करून घेतलेले आहेत। हे जे कुस्करलेले बटाटे आहेत ते पण आपण याच्यात घालून घेऊया। आपण यात घालणार आहोत साबुदाणा। साबुदाणा जो आपण भिजवून घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच्यात घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत 2 चमचे आरारूट। त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत 1 मोठा चमचा मीठ, आलं व हिरवी मिरची याची पेस्ट। आता आपण हे जे सर्व आहे ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर ह्याला आपण एक 5 ते 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊया। आता एका बोलमध्ये आपण 3 चमचे आरारूट घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि एक पेस्ट बनवून घेऊया। हे अशा पद्धतीत आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी याच्यात घालूया आणि ही अशा पद्धतीत आता याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर मग आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं भगर, साबुदाणा, बटाटा व इतर इन्ग्रेडियंट घालून, तर त्याचे आपण आता छोटे छोटे गोळे करायला घेऊया। सर्वप्रथम मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे गोळे आहेत ते अशा पद्धतीत तयार करून घ्यायचे। तर आता मी ह्या सर्व याचे पण गोळे तयार करून घेते। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे।
मगाशी आपण जे अरारोटचं मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये आपण हा एक गोळा घालणार आहोत. असा त्याला व्यवस्थित असं कोट करून घेणार आहोत हे अशा पद्धतीत. आणि हे अशा पद्धतीत आपण तेलात सोडणार आहोत. तर अशा पद्धतीत हे जे बाकीचे गोळे आहेत ते सुद्धा फ्राय करून घेते. तर इथे सगळे गोळे मी फ्राय करायला तेलात सोडलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता की हे हलके अशा पद्धतीत गोल्डन ब्राऊन करायचे आहेत आणि ते मंद आचेवर तळायचे आहेत. तेलात गेल्यानंतर ते सहसा चिकटले जातात, पण आपल्याला व्यवस्थित असे लांब लांब ठेवायचे आहेत की ज्याच्यामुळे ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित ते मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन होते. हे बघा, हे अशा पद्धतीत हे आपले वडे गोल्डन ब्राऊन होत आहेत. तुम्हाला हे असेच वडे जर खायचे असतील तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवून, म्हणजे ओला नारळ, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि साखर अशी चटणी बनवून सुद्धा जर तुम्ही हे वडे खाल्लेत ना तरी सुद्धा खूप छान लागतात. तर हे अशा पद्धतीत फ्राय झालेले आहेत आणि आता मी ह्यांना पेपरवर काढून घेते. चला तर मग आपले आता हे वडे तयार आहेत. तर आता मी याचं प्लेटिंग करायला घेते. आजचे हे उपवासाचे दही वडे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे माझे नवनवीन फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड जे व्लॉग्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. टिल देन, बाय.